रमजान ईद उत्साहात साजरी झाल्यानंतर सामाजिक एकोपा टिकून राहावा म्हणून ठिकठिकाणी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांच्या वतीनं भव्य ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला। या कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया, रवींद्र तौर, शाह आलम खान, विलास डोळसे, जब्बार खान, लतीफ भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। सामाजिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेच्या महत्त्वावर यावेळी चर्चा करण्यात आली। आलेल्या सर्व पाहुण्यांचे अब्दुल रशीद पहलवान यांनी आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रमांचा आयोजन करून समाजात प्रेम आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचं आवाहन केलं। आज हम इस प्रोग्राम की शानदार सभी को मैं शुक्रिया अदा करता हूँ। ईद मिलन का प्रोग्राम रखने की वजह होती है कि हम आपस में एक जगह आना, अपने भाईचारे के ऊपर चर्चा करना, लोगों में मोहब्बत लाना। ईद का काम है कि ये मीठी ईद होती है, सबसे मीठा बोलना, सबसे अच्छा रहना और शहर में खुशहाली रहना, शहर में अमन रहना। और मैं सभी को इस ताल्लुक से गुजारिश करूँगा कि आपस में भाई भाई की तरह रहना चाहिए और एक दूसरे के साथ एक खाना ला के काम करना चाहिए। लोगों के दुख में सुख में अपने जाना चाहिए। ये नहीं सोचना कि ये कौन सी जाति का है, कौन से समाज का है, कौन से धर्म का है। समाज ये तो इंसान ने बनाया है। मानवता सिर्फ इंसान होता है जब अल्लाह ताला ने बनाया है, भगवान ईश्वर ने बनाया है, मगर इंसान ने आपस में एक दूसरे को काट लिया है। तो इसको इसी भाईचारे को अपने आपस में लेकर चलना, ये सबसे मैं कह के अपनी बात को खत्म करता हूँ। आप सबको ईद की आने वाली 14 अप्रैल की मुबारकबाद देता हूँ और अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत। ईद का जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया है, सबके मनोगत यहाँ पर उभे आहे और ईदचं महत्त्व काय आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं। खरं तर हा पवित्र महिना, एक महिन्यामध्ये आज आपण पाहतो की एक शिकवण आणि यांच्याकडून घेण्याचा आदर्श हा प्रत्येक हिंदू समाजाने घेण्यासारखा आहे की त्या ठिकाणी यांची भाईचारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं त्यांचं जे आहे ध्येय आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी हा ईद साजरा होतो। परतूरमध्ये मी आणि 25-30 वर्ष झाले परतूरमध्ये ईदच्या दिवशी मी कधी सोडत नाही आणि पूर्ण शहरामध्ये माझं त्या ठिकाणी नियोजन असतं। म्हणून आमचं त्या ठिकाणी एकच सांगणं आहे की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती सगळं वाईट मार्गाला चालली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपापलं मत कसं घालून घ्यायचं, ते आपल्या बाजारात कसं पाडून घ्यायचं याच्यातच आहे। बाकी विकासाच्या बाबतीत बाकीच्या व्हिजन बाबतीत आज कुठंच नाही। आज सर्वजण समाज जर एकत्र आपण आलो तर त्या ठिकाणी देशाची प्रगती अजून 4 गुणा जास्त होईल। त्या ठिकाणी सर्व NTV न्यूज मराठी, जालना।